गेस वॉट, आम्ही आत्ता कुठे आहोत? आत्ता आम्ही आहोत बसमध्ये आणि आम्ही जातोय गोव्याला क्रिसमससाठी. येस. सो आमची एकदम म्हणजे ॲक्च्युली सडन प्लॅन झाला. जे विचार करत होतो की कसं जायचं, कारण की सगळे तिकीट्स वगैरे सगळे बुक होते. सगळं बुक होतं ट्रेनसाठी. ट्रेन्स वगैरे वेट सगळं केलेलं, पण ट्रेनचं तिकीट्स एकदम लगेच बुक झालं. एक्झॅक्टली. आमच्याकडे ऑप्शन होता, कारण कारने एवढं लांब जाणं आम्हाला ड्रायव्हिंगमध्ये मी विचार केला की यार एवढं कुठे, आणि तिथे गेल्यावरती परत ते सगळीकडे पार्किंगचा इश्यू असणार, कारण की खूप असा पीक पिरियड आहे सध्या. सो बेस्ट ऑप्शन मला वाटला की बसनी मस्त निवांत. आज रात्री आम्ही बसलो आहे आय गेस 8:30 वाजता बसलो. आणि आता उद्या सकाळी आम्ही आय गेस 10:30 टायमिंग दाखवत आहे, पण 11:30 वगैरे जरी पोचलो तरी आमचं तसंही चेक इन 1 वाजताचं आहे. सो एकदम निवांत जाऊ शकतो. आम्ही आमच्यासोबत सँडविचेस घेतलेत. येस. सो आता आम्ही मस्त डिनर करू. खाणार आहोत. हे आमचं डिनर आहे आजचं. येस. आणि जर मध्ये कुठे बस थांबली तर थोडा वेळ फ्रेश होऊन मग बघू कसं काय करायचं. या सो उद्या तो आता सकाळी नेक्स्ट अपडेट आमची आहे की सकाळी किंवा आम्ही मध्ये रात्री वगैरे थांबलो तर आम्ही एखादी अपडेट देऊ. सो तोपर्यंत अरे सो एंट्रन्स नंतर इथे आहे वॉशरूम. ओके. येस, वॉशरूम खूप दाखव. छान आहे असं. येस, वॉशरूम नंतर इथे आपण बॅग्स ठेवायला, इथे कबर्ड आहे. सो इथे तुम्ही कबर्डच्या आमच्या बॅग्स आता सध्या आहेत. सध्या आम्ही जस्ट चेक इन केल्या म्हणून आता बाहेर ते आता नीट ठेवलंय. उद्या दाखवलं तर सगळं इकडचं तिकडे असेल. सो हे बघा, तसं आता हे ना सुमीचं जॅकेट असेल इकडचं तिकडे. थोडं जाऊ दे. हा, हे जाऊ दे का? हा माझं सेक्शन आहे. कॉफी, चहा, इथे सुमित मला रोज कॉफी रोज वगैरे नाही, एवढे आता रेकॉर्ड झालेलं आहे, आता तू बनवायची आहेस. येस. सो हे आम्ही इथनं आणलं आहे. हे मला खूप आवडतं. ॲक्च्युली मी हॉस्टेलमध्ये असल्यापासून असं पितो आहे. सो हे एक आणलं. इथून असाच एक छान स्टेशनचा व्ह्यू आहे. इथून मडगाव स्टेशन दिसतं. इथला मस्त. So, जर कोणी मडगाव स्टेशनच्या इथे उतरणार असेल एक्सप्रेस, मी तुम्हाला बाय करू शकतो. तर हे हॉटेल खरंच खूप चांगलं आहे. ॲक्च्युली हे स्टेशन समोर या साईडने एक असा एंट्री आहे आणि तिथून मग तुम्ही इथे ह्या रोडनी येऊ शकता. तिथूनच थोडंसं आतमध्ये गेलात एक आहे स्पॉट, तिथून वॉकेबल आहे. तिथे तुम्हाला स्कूटीज वगैरे मिळतील. चांगलं आहे. आम्ही आत्ताच एक स्कूटी घेतली आहे. ऑलमोस्ट ती आम्हाला 900ला मिळाली, जस्ट बिकॉज पीक सीझन आहे. पण आम्ही बाकीची इथे पण एन्क्वायरी केली होती. सगळ्यांनी आम्हाला 1000, 1200 असं सांगितलेलं. आम्ही तेच घ्यायला गेलेलो, पण रस्त्यात आम्हाला त्यांनी विचारलं, आम्हाला प्रॉपर वाटली स्कूटी, आम्ही चेक केली आणि 900 पर नाईट आम्हाला त्यांनी दिली. म्हणजे ओव्हरनाईट असेल तर, जर एका दिवसासाठी हवी असेल तर 1200. हां, तर महाग आहे. जास्तीत जास्त तुम्ही जेवढे जास्ती जर स्कूटी पण जास्त घेतली आणि दिवस पण जास्त घेतले तर तुम्ही निगोशिएट करू शकता आणि अजून कमीमध्ये घेऊ शकता. सो इथे एक छोटूसा बेड आहे. म्हणजे जर तुम्ही 3 जण असाल तर तुम्ही इथे झोपू शकता. तिसरा माणूस इथे झोपू शकतो. इथे 2 जण झोपू शकतात एकदम पसरून. आणि खूप मोठा किंग साईज बेड आहे, त्याच्यामुळे एकदम निवांत झोपू शकतो. सो रूम क्लीन आहे, टीव्ही आहे तिथे. येस. फॅमिलीसाठी ही बेस्ट रूम आहे मी तर म्हणेन, कारण की जागा भरपूर असल्यामुळे कसं गेट टुगेदर जर असेल, जास्त लोक असतील तर तुम्ही मस्तपैकी महफिल सजवू शकता. सो येस, फॅमिलीसाठी चांगली आहे. आणि जर तुम्हाला स्टेशनपासून जवळ हवी असेल तर मी तुम्हाला हो एक्झॅक्टली, जर तुम्ही ट्रेन ट्रॅव्हलर्स वगैरे असाल तर ही बेस्ट रूम आहे. आणि ओव्हरऑल याचं फूड क्वालिटी पण खूप छान आहे. सो ओव्हरऑल बेस्ट हॉटेल होऊ शकतं हे तुमच्यासाठी जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर. आता आम्ही येताना बसने आलो, कारण आम्हाला बुकिंग नव्हती मिळत ट्रेनची. सो बस पण एकदम नियर बाय आहे बस स्टॉप, आणि ते पण आम्ही रेकमेंड करू शकतो. जे बसनी येतात त्यांच्यासाठी पण हे हॉटेल खूप चांगलं आहे, कारण आजूबाजूला सगळंच आहे. आम्ही हे हॉटेल नक्कीच रेकमेंड करू. फायनली आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघतो आहे बीचवर जायला. इथं जवळच कोलवा बीच आहे, सो तिकडे जातो आहे. आणि ॲक्च्युली बीचचा असा काही प्लॅन नव्हता, पण म्हटलं आणि हा सेकंड हाफ बाकी आहे, सो कुठे ना कुठे एक्सप्लोर करूया. बीच तर एक्सप्लोर करायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. सो आता आम्ही बीचवर जातो आहे. छान सनसेट वगैरे मी 2-3 सिनेमॅटिक शॉट्स घेईन, ते तुम्ही नक्की बघा आणि ते पेजवरती वगैरे पण टाकेन. आणि बीच करून त्याच्यानंतर आम्ही छान बाहेरच कुठे ऑथेंटिक डिनर वगैरे असं करू. हां, कारण आम्हाला आज हाफ डेज मिळाला आहे. सो आम्ही दुपारचं लंच पण इथेच हॉटेलवरती ऑर्डर केलं. हां, कारण की सगळे तसे दमलेलो ट्रॅव्हल वगैरे करून. सो आता बाहेर वगैरे थोडं एक्सप्लोर करू, तिथे काहीतरी डिनर करू आणि मग रात्री येऊन जाऊ मस्तपैकी.
बीच एक्सपिरियन्स तर खूप छान झाला. आता आम्ही निघतो आहे परत बॅक टू हॉटेल. आता कारण की त्या ॲक्च्युली सनसेटच्या वेळेस बीचेस बंद केले त्यावेळेस. सो आम्ही आता परत हॉटेलला जातो आहे आणि तिथे जाऊन मग काहीतरी डिनरसाठी वगैरे बघू, काहीतरी वेगळं जवळपास कुठेतरी एक्सप्लोअर करूच. येस. हो मॅडम, निघायचं आता, चला. नाही जायची इच्छा होते, असं वाटतं इथे. नाही, ॲक्च्युली अमेझिंग व्ह्यू आहे बघा काही. खूपच सुंदर असं सनसेट झालं आहे आणि फुल एकदम गोल्डन असं. ते बघ ना कसलं पर्पल शेड, किती मस्त दिसतं. एक्झॅक्टली. सो आता आम्ही जस्ट आलो बीचवरनं वगैरे फिरून आलो आहे. आम्ही इथनं मस्तपैकी एका बेकरीला थांबलो, तिथे केक्स वगैरे घेतलेत. असं बरंच काय आम्ही घेतल्या गोष्टी ऑब्व्हियसली घरी न्यायला. आणि आता आमचा प्लॅन चालला आहे. आम्ही इथे एक घेता येतं स्पाईस म्हणून एक, काय स्पायसी ना गं, स्पायसी. हां स्पायसी म्हणून एक आम्ही रेस्टॉरंट बघितलं आहे. जरा छान ऑथेंटिक गोवन सी फूड वगैरे तिथे मिळतं आहे. सो आम्ही आता तिकडे जातो आहे. येता मस्तपैकी स्कूटीवरती 1-2 राऊंड वगैरे मारू. आणि उद्या आमचा चालला आहे प्लॅन नॉर्थ गोव्याला जायचा. थोडंसं रिलॅक्स्ड होता आजचा दिवस. सो मिळते कल्च.